यावर्षीच्या पालिका निवडणुकीमध्ये एमआयएमने सुद्धा मुसंडी मारल्याचं पाहायला मिळतंय। तब्बल 9 वर्षांनंतर झालेल्या या निवडणुकीमध्ये एमआयएमने चांगलीच मुसंडी मारली। 2017 मध्ये एमआयएमचे फक्त 2च नगरसेवक निवडून आले होते। मात्र 2026 मध्ये पार पडलेल्या या महानगरपालिका निवडणुकीत एमआयएमचे 6 नगरसेवक निवडून आले। त्यामुळे एमआयएमला आता पहिल्यांदाच गटनेते पद मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काही अनपेक्षित निकाल लागलेत। तब्बल यावर्षीच्या पालिका निवडणुकीमध्ये एमआयएम सुद्धा 6 पदांनी आघाडीवर आहे आणि जिंकल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे कुठेतरी एक वेगळीच चर्चा राजकारणात सुरू आहे। 2017 मध्ये फक्त 2 नगरसेवक निवडून आले होते। मात्र यावर्षीच्या 2026च्या पालिका निवडणुकीमध्ये तब्बल 6 उमेदवार निवडून आले। त्यामुळे आता कुठेतरी त्यांना एक गटनेते पद मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। दरम्यान या सपाचे यावेळी 2च उमेदवार निवडून आले। सपाची जागा आता एमआयएमने घेत 6 नगरसेवक निवडून आले। त्यामुळे प्रभाग क्रमांक त्यामुळे सपासह काँग्रेसलाही आता मोठा धक्का मिळतोय आणि त्यामुळेच आता राजकारणात देखील याची एक